कुटायला इथं भरपूर बाहेर भेटेल. जरा बाहेर आंब्याच्या पण ह्याच्यामध्ये आहे आपल्या कधीतरी आतमध्ये जाऊ दे जमिनीमध्ये. आणि ती तेंडली पण भरपूर निघालेत, धुवून घ्यायला पाहिजे. शेरू, ए शेरू, चला सकाळी सकाळी हे बघा वड्याचं पीठ आहे ना तयार करून घेतलंय, ऑर्डरचं आहे. भाजून घेतलं चांगलं, थंड करत ठेवलंय. आता अर्धा पाऊण तास म्हणजे थंड होईल, कारण वातावरण खूप छान आहे, थंडगार. किती मस्त वाटतं ना, हिरवं हिरवं गार झालंय सगळं. आणि पावसाच्या पाण्याने ती माती धूळ असते ना ती सगळी धुवून जाते ना, त्याच्यामुळे झाडं कशी अजूनच हिरवी दिसतात. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळी बघा ऑर्डरचं काम पूर्ण करून घेतलं आहे. म्हणजे कालपासून आमची ऑर्डरची तयारी की नाही म्हणजे झालेली आहे, सुरू झालेली आहे. ऑर्डर घेऊन ठेवल्या होत्या, पण सध्या मी 7-8 दिवस केले सुट्टीवर होते ना, त्याच्यामुळे तयार का केलं नव्हतं. पण आत्ता साधारण उद्या परवामध्ये कुरिअर करायचं, त्याच्यामुळे आत्ता फ्रेश सगळं पीठ वगैरे ना रेडी करायला आता सुरुवात केलेली आहे. थंड झालं का चक्की लावायची. आणि आत्ता आम्ही चाललो आहे बागेमध्ये कामं करायला. छान असा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे भाजीपाला जो लावलेला आहे म्हणजे वांग्याची रोपं वगैरे बघा इथे पुढे आहेत ना, त्याला माती वगैरे घालायची. आणि मिरचीच्या रोपांना परत आपलं लिंबाचं झाड आहे ते पहिलं आधी मला करायचं आहे, कारण पाऊस 2 दिवस झाले पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, कालपासून पडतो पाऊस. आणि लिंबाच्या झाडाला पाणी की नाही कमी लागतं, आणि जर का त्याच्या मुळाशी भरपूर पाणी गेलं तर ते झाड की नाही मरून जातं. गेल्या वर्षी ते आपलं झाड आहे ना असंच ते मरून गेलं होतं, पण नंतरला आम्ही कटिंग केलं, झाड पूर्ण सुकलेलं. आणि पाऊस गेल्यानंतर त्याला आपोआप की नाही ती पालवी फुटली, आणि त्याच्यामुळे आता कसं झालं आहे, व्यवस्थित झालं आहे, माझ्या गुडघ्यापर्यंत झालेलं आहे ते झाड. तर आता म्हटलं ह्यावर्षी थोडीशी काळजी घेऊया, म्हणजे लिंबा झाडाला पाणी कसं जास्त लागत नाही ना, त्याच्यामध्ये खराब होतं. आता मातीचा भरावर त्याला घालायचं आहे. आता कशी अळी आम्ही करून ठेवली होती ना उन्हाळ्यामध्ये, आता जितक्या आपण अळ्या केल्यात ना झाडांच्या ते आता मातीने सगळं भरून टाकायचं. तर इथे बघा मातीचे ढिगारे आहेत आपल्याकडे, ह्या साईडला भरपूर आहेत. तर पटाट म्हटलं करून घेऊया. आणि पन्हळ असं म्हणतात ना, आम्ही पळणी म्हणतो, तर ते पण लावायचं रे, ते बाकी आहे. आता इथे बघा मिरचीची रोपं आहेत, वांग्याची रोपं आहेत, तर ते पावसाचं पाणी इकडे डायरेक्ट तिथे खाली पडतं आहे, आणि सगळी मातीला तिकडे ती धुवून गेलेली आहे. त्याच्यावर तिथे मातीचा की नाही भराव करायचा आहे. मला वाटतं 1-2-3 दिवसच फक्त असं राहिलं, आणि त्याच्यानंतर इथे हे लावून झालं ना का मग काही चिंता नाही मग झाडांची पण. असं पण छान असं वातावरण झालेलं आहे. आत्ता आपली बागेतली कामं सुरू झाली, खत पाणी वर जे काही करायचं ना ते आता सुरुवात करायची. काढते, भाजी काढायचे, आम्ही घेऊन आली, ते भांडं घेऊन आली. भाज्या ना 2-3 काढायचे आहेत. तुम्हाला मी झाड दाखवते लिंबाचं. हे बघा, हे झाड आहे ना आपलं, हे झालं होतं, पण आता बघा व्यवस्थित आहे. आणि ह्याला ना कळ्या पण आल्या होत्या ना गेल्या वर्षीच्या आदल्या वर्षी ना, काहीतरी गेल्या वर्षी झाडे सुकलं होतं, पण त्याच्या आधी ना ह्याला फुलं आली होती. तुम्हाला मी आता वेली दाखवते. ह्या बघा, ह्या चिबूडच्या वेली इथे आपोआपने रुजलेल्या आहेत आंब्याच्या झाडाखाली. आता आम्ही काही काढल्या नाही, म्हटलं राहू दे तिथेच तिला खत पाणी करूया. चांगल्या आल्यात ना वेली. बियाणं रुजवायला ना मी विसरले होती, पण नंतर माझ्या लक्षात आलं, आणि मग ह्या वेलींकडे लक्ष केलं. म्हटलं राहू दे आता आहेत एवढ्या, म्हटलं भरपूर झाल्या. भाजी काढते, टेंडली आणि काय काढायचे. हां, तुम्हाला मी टाकळ्याची भाजी दाखवते. टाकळ्याची भाजी ना मी आता काढते. ही बघा टाकळ्याची भाजी छान अशी तयार पण झाले. मागच्या वेळेस बघितलं ना तर एकदम खूपच लहान होते एकदम, आता छान प्रकारे तयार झाले, त्याच्यामुळे आपण आता काढून आहे ना त्याची भाजी करू शकतो. ही बघा छोटी छोटी आहे ना, अशी काढून घेते मी. सूप आणायला पाहिजे होता. रान भाजी टाकळा. हे बघा वेल रुजले, ह्याची पारोशीची बाजूबाजूला सगळं रुजलेलं आहे. डोंगरामध्ये अजून पाया तसा रुजला नाही आहे. आता रुजायला लागलाय, बारीक बारीक बघ किती आहेत, दिसतात इथे. आता येईल 7-8 दिवसांनी वर येईल ना. कोवळ्या काढले, थोडासा तयार झाला आहे ना आधीचा. हा बघ
तो तयार झालेला धावला बघ. ए घोडा घोडा आला आमचा घोडा. त्या साईडला आहे काय? अजून थोडीशी भेटली बस झाली. एक टायमाची भाजी झाली. टाकला कुठायला इथं भरपूर बाहेर भेटेल. जरा बाहेर त्या आंब्याच्या पण ह्याच्यामध्ये आहे आपल्या इथे जाय बाहेर जायची पण गरज नाही. आत्ताचा रुजायला ना सुरुवात झालेली आहे. थोडासा की नाही आधी रुजलेला आहे. म्हणजे मे महिन्यामध्ये बघा पाऊस पडला ना तर ही मोठी मोठी बघा पानं दिसतात ना ते आधी रुजलेला आहे तो. आणि बाकीचा आत्ताचा वर आलेला आहे. कालपासून तर पाऊस सुरू झालाय. हां पण आत्ता कसं रुजेल पाऊस भरपूर पडतोय कालपासून. पावसाने चांगला जोर धरला नाही. आता थोडीशी भाजी आता काढून घेते. हे बघ हे त्याला काटलं आली बघ तुझी. काटलं धरली काटलं. हे बघ बारीक 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 काटलं धरायला लागले. भारंगी पण रुजलं या. तुम्हाला भारंग दाखवते. ही बघा रानभाजी भारंग. सुकलेली काठी तिला बघा पानं फुटले जातं. ह्याची पण कोळ्या कोळ्या पानांची भाजी छान होते. जरा उकडून घ्यायच्या ह्या रानभाज्या. आता सध्या मी ना टाकळा शोधते. एवढा काढलेला आहे. अजून थोडासा हवा ह्याच्या जोडीला. एक टायमाची भाजी आपली झाली. आणि तुम्हाला काटल्याची वेल दाखवते. ही बघा ही काटल्याची वेल आहे. फुलायला सुरुवात झाली. ही नर वेल आहे. हे बघा ही फुलं आहेत ना. हे बघा कसं हे नर वेल आहे. आणि मादी वेल असतं ना त्याला फळं असतात. ती बघा ती मादी वेल समोर तुम्हाला दिसते. त्या फुलाच्या मागे की नाही फळ धरलं आहे बारीकसं. ते आता मोठं होईल ना तेव्हा दिसेल पटकन असं. ही पण एक रानभाजी आहे. ही बघा हे फुललेलं दिसते ना ती पण रानभाजीच आहे. पण ती आमच्याकडे खात नाही ह्या साईडला. म्हणजे ह्याच्याबद्दल मला काय एवढी काय माहिती नाही आहे. पण ती रानभाजी आहे. दुसरीकडे खातात काही ठिकाणी. त्याच्यामुळे चला थोडासा अजून काटला बघ. काटला नव्हे टाकला. शेरू काय चाललंय? दोघं शेरखान लगेच आले मागे मागे. भारंगीची पण भाजी करायची पण जरा भारंग पण जरा मोठा होऊ दे. आता पाला कसा शोधून वेचून घ्यावा लागतो ना त्याच्यामुळे. चला शेरू इकडे. इथे टाकळा कुठं दिसत नाही. त्या साईडला बघते आता. आता एक 7-8 दिवसांनी भरपूर आपल्याला टाकळा मिळणार आहे. धावतो का रे? ह्यांचा बघा खेळ चाललाय दोघांचा. आता ह्यांना बांधून ठेवायला पाहिजे. चला आमचे कामं चालू आहेत. तर जरा प्लास्टिक वगैरे अंतरतोय आम्ही. रान बघा आता वाढेल ना त्याच्यामुळे प्लास्टिक आता जिकडे इकडे आम्ही ना टाकून ठेवतोय. हे बघा इथे पण टाकले. घराच्या जवळ कसं आपण साफ करू शकतो पण लांबच्या ठिकाणी कसं आपलं लक्ष राहत नाही ना त्याच्यामुळे लांब लांब आम्ही आता हे प्लास्टिक असं टाकून ठेवलेलं आहे. आणि चाललं आहे त्याचा प्रयोग चांगला आहे हा प्लास्टिक घालायचा. आता मी इथे हे बघा तेंडल्याची भाजी काढते. तेंडली बघा कधी तयार झाली जाड जाड. ते कालपासून काढायची होती पण ते काल राहून गेले. काल संध्याकाळी पाऊस पडत होता जोरात त्याच्यामुळे बाहेर काय आलीच नाही. केवढी बघा तयार झालीत. मोठी मोठी झाली मोठी मोठी. काढून घेऊया. बागेत काम करायला आम्ही सुरुवात केली आणि तितक्यात पावसाला की नाही सुरुवात झाली. म्हणजे अगोदर बारीक बारीक पाऊस पडत होता आणि एकाएकी जी पावसाने सुरुवात केली त्याच्यामुळे मी घरी निघून आले. कुणालच्या बाबाने एक 10 ते 15 मिनटं काम केलं आणि ते सुद्धा आले निघून. माती घालायचं मात्र आमचं राहून गेलं. प्लास्टिक वगैरे जे काय अंथरायचं होतं ना ते अंथरलं आम्ही. पण जी समोर बघा तुम्हाला झाडं दिसतात आणि त्यांना माती घालायची होती. पागोळीचं पाणी बघा कसं पडतंय ना आणि ह्या पागोळीच्या पाण्यामुळे ती सगळी माती की नाही वाहून जाते. आता पळणी वगैरे ना साधारण 3-4 दिवसांनी लागेलच काम करायला येतील त्यावेळेस. त्याच्यामुळे सध्या थोडंसं जरा आपल्याला फक्त त्या रोपांकडे लक्ष ठेवायचं आहे. तर इथे तुम्हाला आता भाजीपाला दाखवते. टाकळा काकड्या आणि तेंडली भरपूर निघाली होती आपल्या बागेतली. काकू आल्या होत्या त्यांना तेंडल्याचा की नाही वेल हवा होता आपल्याकडचा. ही गाठ आहे ना या गाठीला फुटेल बघ. हा, हा, फुटेल बरोबर आहे. 2 गाठी आतमध्ये ठेवायची. ते 2 गाठी आहेत ना ह्या 2 गाठी आहेत 3 गाठी असतात ते बघ 1 2 3 त्यातल्या 2 गाठी तरी आतमध्ये जाऊ द्यायच्या जमिनीमध्ये आणि तिरपी लाव. काप मग मग दोनच करून द्यायचं. ते का गाठ मारशील ना गाठ मारू लागत ना तुका वेगळाच आहे वाटतं. तुका गाठ मारू लागत ना. नाही गाठ नाही मला ते चालते. चालते गाठ नाही मारली तरी चालते. तरी जमतं. हा तरी अशी अशी चालते या तिरपी लावा तिरपी फक्त. मध्ये लावाय.
तर टाकळ्याची भाजी आता मी इथे बनवायला घेण्यास सुरुवात करते. सगळ्यात आधी भाजी स्वच्छ धुवून घेतली, चिरून घेतली आणि त्याच्यानंतर आता इथे पाणी बघा गरम करत ठेवलं आहे. म्हणजे ही भाजी आहे ना थोडीशी उकडून घेणार मी, जास्त नाही उकडवायची. एक साधारण म्हणजे पाण्याला कड आल्यानंतर एक 3 ते 4 मिनटं उकडून घेणार आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या पद्धतीने ही भाजी की नाही म्हणजे फोडणीला वगैरे घालायची. म्हणजे कोणती पण रानभाजी असेल ना तर थोडीशी उकडून घ्यायची. तर लाईट आमच्याकडे गेलेली आहे. भाजी बघा मगाशी टाकली ना उकडत आणि त्याच्यानंतर ती लाईट गेले, अजूनपर्यंत आलेली नाही. म्हणजे जवळजवळ 2 तास झाले या गोष्टीला. सगळा स्वयंपाक माझा करून झालेला आहे, फक्त भाजी करायची. मी तुमच्याशी रेसिपी शेअर करायची त्याच्यामुळे जरा वाट बघत थांबले, पण अजूनही लाईट आलेली नाही आहे. पाऊस भरपूर पडला मगाशी, आत्ता कुठेतरी पाऊसाने थोडंसं थांबला आहे, पण खूप छान पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळेच कुठेतरी झाडं वगैरे पडले असतील, त्याच्यामुळे ती लाईट गेलेली आहे. तर आता वाट बघून बघून म्हटलं काही उपयोग नाही आहे, मी आता भाजी करायला घेते आणि जो आहे ना उजेड त्यातच तुम्हाला पटकन मी रेसिपी की नाही शेअर करते. साधी सिंपल रेसिपी आहे, कांदा मिरची लसूण वगैरे घालून. आता ही भाजी फोडणीला घालणार. ही गाळून वगैरे ठेवले, त्यातलं पाणी जे होतं ना ते सगळं मी काढून टाकलेलं आहे आणि उकडून ही भाजी करतात. आणि रानभाज्या असतात ना त्या उकडूनच करायच्या असतात, त्याच्यामध्ये पण काहीतरी कारणं असतात. म्हणजे पचायला आपल्याला जड जायला नको, त्याच्यामुळे उकडून केलं जातात. तर आहे त्या उजेडामध्ये तुमच्याशी मी आता रेसिपी शेअर करते. बराच वेळ मी वाट बघितली, म्हणजे सगळं जेवण माझं करून झालं तरी पण लाईट काय यायचा म्हणजे पत्ता नव्हता आणि उशीर पण झाला होता. म्हणजे साधारण मला असं वाटतं की 1 वाजायला आला होता. तर इथे बघा आता भाजी फोडणी घालायला सुरुवात केली मी. कढईमध्ये तेल घातलं आहे, त्यात कांदा हिरवी मिरची आणि लसूण घातलेला आहे. आणि ह्या रानभाज्या असतात ना त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण की नाही थोडंसं जरा जास्त घालायचं. ह्या भाज्यांना चवीला खूप छान लागतात मग. तर इथे बघा आता फोडणी छान अशी करून झाली. त्याच्यानंतर उकडलेली जी भाजी आहे ना ती आता ह्याच्यामध्ये घातलेली आहे. चवीप्रमाणे त्यात मी मीठ घातलं आहे आणि चांगलं जरा असं मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे कोणती पण भाजी रानभाजी असेल ना ती अशी उकडूनच घ्यायची. थोडीशी पचायला पण आपल्याला म्हणजे बरं पडतं, हलकी पडते पचायला आणि त्यात म्हणजे भरपूर असे जीवनसत्व असतात. म्हणजे उकडून झाल्यानंतर त्यातले भरपूर असे प्रोटीन जीवनसत्व वगैरे निघून जातात असला प्रकार नसतो. कारण ह्या भाज्या ज्या आहेत ना बिना खताच्या भाज्या आहेत, त्याच्यामध्ये खत वगैरे असं काही घातलेलं नाही आहे. त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये नैसर्गिक पद्धतीने आलेले जीवनसत्व असतात. त्याच्यामुळे उकडून जरी घेतलं ना तरी पण अजिबात काही त्याचं कमी काही असं होत नाही. तर इथे एकीकडे बघा आता भाजी मी शिजत ठेवली स्लो गॅसवरती आणि त्याच्यानंतर किचन आवरायला की नाही सुरुवात केलेली आहे. म्हटलं भाजी शिजेपर्यंत पटकन माझं किचन आवरून होईल. आणि कुठेतरी अशी मनामध्ये आशा पण की नाही लाईट येईल लाईट येईल. तर इथे काम करता करता 2दा लाईट आली होती आणि म्हणजे आली आणि गेली. म्हणजे 1-2 मिनटं राहिली पुन्हा गेली. म्हणजे असं सारखं दिवसभर सगळं तेच चालू होतं, कारण पाऊस पण इतका पडत होता ना आणि त्याच्यामुळेच मग असं सगळं होतं. आणि आता कसं पावसाला काही सुरुवात झालेली आहे सध्या, त्याच्यामुळे मग आता हे काही दिवस थोडीशी जरा आपल्याला त्रास सहन करावा लागला लाईटीचा. पण एकदा का सगळं व्यवस्थित झालं ना की मग लाईट वगैरे अशी काही जात नाही. पण सध्या सुरुवात आहे त्याच्यामुळे झाडं वगैरे पडतात. तर इथे बघा भाजी आपली आता शिजलेली आहे आणि तयार झाली. त्याच्यानंतर मी आता इथे बाहेर आले होते बघा, कसा जोरदार पाऊस पुन्हा आता सुरू झाला होता. म्हणजे थांबून आणि असा पाऊस सारखा पडत होता. अशी खाल्ली होती ना. आणि लाईट आमच्याकडे बघा आलेली आहे. ही बघा बटन चालूच ठेवला होता, खूप वेळाने लाईट आली आणि आज लाईटने आम्हाला जाम हैराण केलं आहे. चांगली झाली भाजी, टाकळ्याची भाजी, काळोखात केलेली भाजी. टेंडल्याची पण भाजी केली, सकाळी बागेतनं काढलेली नाही ती. ही आपली कढीपत्त्याची चटणी, ही आपल्या बागेतली काकडी आणि ही टाकळ्याची भाजी आणि त्या जोडल्या चपाती केली. मला ती चपाती, कुणाला आपला अजून आला नाही आहे, त्याचा अजून लंच टाईम नाही झाला आहे. चला जेवून घेऊया. तर दुपारच्या वेळेस मी आता गाडीमध्ये येऊन बसलेली आहे. म्हणजे घरात तर सगळं आटपलं काम आणि आता माझं एडिटिंगचं काम मी गाडीमध्ये बसून करते. माझं जे व्हॉईस ओव्हर वगैरे सगळं असतं ना ते गाडीत बसूनच केलं जातं. आणि इथे एकाएकी बघा पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आणि इतका जोरात पाऊस पडत होता, झाडं वगैरे वारा वगैरे जाम सुटला होता. त्याच्यामुळे माझं पण काम एडिटिंगचं खोळंबून राहिलं. मी म्हटलं त्याला शांतपणे बसूया आता. म्हटलं या एवढ्या आवाजामध्ये काम कसं होणं शक्य नाही आहे. तर चला मग ताईनं आजचा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. आणि चॅनलवरती जर का कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ऑर्डर करायची असेल कोणाला पिठा वगैरे तर नंबर देते, त्या नंबरवरती सगळ्यांनी कॉल करा किंवा मेसेज करा. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. बाय.